एलियन वर्सेस प्रेडेटर या कथेची सुरुवात 2004 मध्ये होते, जिथे अंटार्क्टिकाच्या वर आपल्याला एक सॅटेलाइट दाखवली जाते. ती सॅटेलाइट वेलँड कंपनीची आहे. ती मिनरल शोधणारी सॅटेलाइट असते, पण तेव्हा तिला काही जमिनीच्या खाली पिरॅमिडचे इमेजेस दिसतात. तेव्हा निरीक्षण करणारे देखील हैराण होतात की बर्फाच्या 2000 फीट खाली अचानक पिरॅमिडसारखी ही वस्तू आली तरी कुठून. आणि वेलँड कंपनीचे मालक चार्ल्स वेलँड त्या रहस्याचा शोध घेण्यासाठी एका टीमची निवड करतात. त्यात एलेक्सा देखील आहे. ती एक गिर्यारोहक आहे. डोंगर टेकडीवर चढाई करणे, बर्फाळ प्रदेशात चढाई करणे हा तिचा शौक आहे. तसेच त्याबद्दल तिला बरीच माहिती देखील आहे. तसेच त्यांच्या टीममध्ये प्रोफेसर सुभाषचंद्र पण आहे, जो एक आर्किओलॉजिस्ट आहे. त्याला पिरॅमिडबद्दल बरीच माहिती आहे. आता चार्ल्स वेलँड सगळ्यांना सांगतात की पिरॅमिडबद्दल काही दिवसांपूर्वीच कळलं होतं, जो जमिनीच्या 2000 फूट खाली आहे. त्याला 4000 वर्षापूर्वी बनवलं गेलं होतं. एलेक्साला टीम लीड करण्यासाठी सांगितले जाते, कारण ती बर्फाळ भागाबद्दल बरेच जाणते. एलेक्साला टीम लीडर केल्यामुळे सर्वांना तिचा ऐकणं भाग आहे आणि आता सर्वजण आपल्या पुढच्या सफरीवर निघतात. तर दुसरीकडे आपल्याला अंतरिक्षमध्ये एलियनचे एक हायटेक स्पेसशिप दिसते, जे पृथ्वीवर त्याच पिरॅमिडच्या दिशेने निशाणा लावून एक लेझर बीम फायर करते.